जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्याचे एक्झाम फॉर्म भरायला 24 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे आणि 16 मार्च रात्री 5 वाजेपर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकणार आहात. ही पदभरती जी आहे, ही पदभरती एम्स द्वारे राबवली जात आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या अंतर्गत ही पदभरती होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा, नर्सिंगचे जे काही पद आहेत, नर्सिंग ऑफिसर जे आहेत त्यांचे रिक्वायरमेंट, कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे ही पेपर राबवल्या जात आहे. यामध्ये नर्सिंग जे कॅडर आहे याचे पद भरून घेतले जात आहेत. यामध्ये तुम्हाला बघा, पेमेंट जे आहे ती विद्यार्थी मित्रांनो पे स्केल बॉन्ड 2 याप्रमाणे दिली जाणार आहे. म्हणजेच यामध्ये तुम्हाला 34,800 ग्रेड पे जो आहे तो मिळणार आहे. ही पदभरती ग्रुप बी मध्ये होत आहे. एम्स द्वारे गट ब ची ही पदभरती करून घेतली जात आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तुमचं बीएससी नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात, किंवा तुमचं बीएससी नर्सिंग फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिलिंग मधून किंवा स्टेट मधून झालेलं असेल तरीही तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. त्यामध्ये तुमचं बघा विद्यार्थी मित्रांनो, बीएससी पोस्ट सर्टिफिकेट झालेलं असेल बीएससी नर्सिंग मध्ये स्टेट किंवा सेंट्रल मध्ये, तरीही तुम्ही तिथं फॉर्म भरू शकतात. परंतु तुम्ही ऍज अ नर्स म्हणून रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे इंडियन काउन्सिल मध्ये. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर बघा, तुम्ही जीएनएम जरी केलेलं असेल, जनरल नर्सिंग मिडवाईफ, तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तुम्ही काउन्सिलिंग जे आहे स्टेटची, त्या स्टेटच्या काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, कमीत कमी 50 बेड असलेल्या हॉस्पिटलमधून. विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा बघा, 18 ते 30 वर्षामध्ये तुमचं एज असणं कंपल्सरी आहे. 18 ते 30 वर्षापर्यंत जर तुमचं एज असेल तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, फीस, तुमचा फीसचे जे क्रायटेरिया आहे तो फीसचा क्रायटेरिया असणार आहे. त्यामध्ये जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यासाठी 3,000 रुपये फीस ठेवलेली आहे. तर एससी एसटी कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यासाठी 2,400 एवढी फीस ठेवलेली आहे. जे काही डिसेबिलिटी आहेत, पर्सन्स विथ डिसेबिलिटीज, त्यांना कशाही पद्धतीची फीस जी आहे ती घेतली जाणार नाहीये. एक्झामचं शेड्यूल सुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. बघा, यामध्ये 2 प्रकारच्या एक्झाम होणार आहेत, सीबीटी 1 आणि सीबीटी 2. प्री आणि मेन्स आपण याला असं म्हणू. जी सीबीटी 1 आहे तुमची प्रीलिम्स, याच्यामध्ये तुमची 11 एप्रिल 2026 या दिवशी एक्झाम होणार आहे. आणि त्यानंतर मेन्स जी एक्झाम आहे ती 30 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. म्हणजे प्रीच्या नंतर लगेचच 20 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमची मेन्स एक्झाम सुद्धा घेतली जाणार आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, 24 तारखेपासून 16 मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं इन्फॉर्मेशन जे आहे, तुमचं सेंटर जे आहेत एक्झामिनेशनचे, ते तुम्हाला 4 एप्रिल पर्यंत दिसून येतील. ऍडमिट कार्ड तुमचे 8 एप्रिल पर्यंत शो होतील. प्रीलिम तुमची 11 एप्रिलला, तर मेन्स जी आहे ती 30 एप्रिलला होईल. त्यानंतर बघा, जनरल कंडिशन्स वगैरे काय आहेत त्या तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं तुमची महत्वाची एक्झाम होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम असणार आहे. त्यानंतर बघा, तुमचे जे काही ऍप्लिकेशन्स कॅन बी डन थ्रू विथ वेबसाईट, या वेबसाईट वरती तुम्ही तुमचा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म जो आहे तो फॉर्म भरू शकणार आहात. बाकीच्या ज्या जनरल गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही या पीडीएफच्या माध्यमातून पाहून घेऊ शकता. ही पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरण्याच्या आधी पाहून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 16 मार्च लास्टची डेट आहे. लास्ट डेट जवळ येत आहे, त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घेणं अपेक्षित आहे. 18 ते 30 वर्षाच्या वयोमर्यादेमध्ये बघा, तुम्हाला काही जे कॅटेगरी आहेत जसं एससी एसटी त्यांना 5 वर्षाची सूट आहे. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील महत्वाच्या बाबीकडे आपण वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी पीडीएफ आहे आणि महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर बघा, एक्झामचं शेड्यूल कसं असणार आहे. त्यामध्ये आपण पाहू की प्रीलिम जी आहे, ती प्रीलिम नॉट बी युज्ड फॉर अ डेडिकेटेड मेरिट रँक फॉर अ फायनल सिलेक्शन.
प्रिलिमच्या बेसिसवरती तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते होणार नाही. तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते मेन्स पेपरच्या जे रिझल्ट आहे फायनल त्याच्यावरती होणार आहे. प्रिलिमची बघा तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. 100 क्वेश्चन असतील 100 मार्कांसाठी. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 20 क्वेश्चन असणार आहेत. जनरल नॉलेजचे 20, त्याच्यानंतर बघा आणि एमसीक्यू रिलेटेड 80 एमसीक्यू रिलेटेड द सिलेबस ऑफ नर्सिंग. म्हणजे तुमचा 80-20 चा जो क्रायटेरिया आहे तो आहे 20 क्वेश्चन जे आहे तुमचे नॉन टेक्निकलचा सिलेबस असणार आहे. नॉन टेकचा असणार आहे 20 क्वेश्चनचा. त्यामध्ये तुमचं जनरल नॉलेज असेल, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं मॅथ रिजनिंग असेल किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट असेल अशा पद्धतीचं. आणि हे 80 जे आहे हा टेक्निकलचा सिलेबस आहे. यामध्ये तुमच्या नर्सिंग रिलेटेड जो टेक्निकल सिलेबस आहे त्याचा तुम्हाला तिथं सिलेबस येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 1/3 तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जर तुमचे 3 क्वेश्चन चुकले तर तुमच्या करेक्ट मार्क मधून 1 मार्क जो आहे तो मायनस होत असतो. म्हणजे प्रत्येकी एका क्वेश्चनला 0.33 एवढी निगेटिव्ह मार्किंग तिथं दिली जाणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन पेपर विल बी डिवाइड इन 5 सेशन. इच सेशन 18 मिनिटाचं. बघा जसं सेंट्रल गव्हर्नमेंटचा यामध्ये आता टाइम बॉन्डेड जो पॅटर्न आलेला आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला यामध्ये सुद्धा घेतलं जाणार आहे. तुम्हाला सांगायचं तर सेशन फर्स्ट, 2, 3, 4 आणि 5 असे तुम्हाला 5 सेशन दिले जाणार आहेत. प्रत्येक सेशन तुम्हाला 18 मिनिटाचं असणार आहे आणि 20 क्वेश्चन प्रत्येक सेशन मध्ये असणार आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला जे पेपरचा पॅटर्न आहे तो पेपरचा पॅटर्न पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा प्री पेपर जो आहे तो तुम्ही क्वालिफाईड केल्याच्या नंतर तुमचं मेन्स एक्झाम जी आहे ती होणार आहे. ज्यांचं प्रिलिम एक्झामिनेशन विल बी 50 पर्सेंटाईल फॉर अनरिझर्व्ड. जर तुम्ही प्री पेपर मध्ये जर 50 म्हणजे 50 प्लस मार्क असाल अनरिझर्व्डचे आणि 45 प्लस असतील ओबीसीचे आणि एससी एसटी चे 40 प्लस असाल तर तुम्ही इलिजिबल आहात मेन्स पेपर देण्यासाठी. तर मेन्स पेपरच्या तुमचा जो क्रायटेरिया आहे तो सेम असणार आहे. एक्झामचा पॅटर्न, सिलेबस, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण तुम्हाला तिथं सेम असणार आहेत. आणि ती एक्झाम जी आहे ती वरील दिलेल्या तारीख प्रमाणे घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रिपरेशन ऑफ अ लिस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर सेकंड स्टेज. सेकंड स्टेजच्या क्वालिफिकेशन जे कॅन्डिडेट आहेत त्यांना एका जागेसाठी 5 असे टोटल जे सीट्स आहेत त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला बोलवल्या जाणार आहेत. हे बघा स्कीम ऑफ मेन्स एक्झाम जी आहे त्या मेन एक्झामचं शेड्यूल थोडस चेंज आहे, सिलेबस चेंज आहे. बघा त्याच्यामध्ये तुमची मेन्स एक्झाम जी आहे ते 180 मिनिट्सची असणार आहे. म्हणजे जवळपास 2.5 तासाची असणार आहे. त्याच्यामध्ये 160 क्वेश्चन असणार आहेत. 160 मार्क्स साठी असतील. त्यामध्ये सुद्धा 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन पेपर विल बी डिवाइड इन 4 सेशन. यामध्ये मात्र 5 सेशन नसता, 5 सेशन ऐवजी 4 सेशन मध्ये पेपर जो आहे तो डिवाइड केला जाणार आहे. प्रत्येक सेशन जे आहे ते 45 मिनिटाचं असणार आहे आणि 40 क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला असणार आहेत. अशा पद्धतीचं 180 मिनिटचा टायमिंग जो आहे तो तिथं असणार आहे. आणि क्वालिफाईड पर्सेंटाईल जे आहे ते तुम्हाला सेम असणार आहे प्री आणि मेन्स मध्ये. प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट हा जो आहे कशा पद्धतीनं तुमचं मेरिट लिस्ट प्रिपरेशन करणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. अदर गाईडलाईन्स जे आहे तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. पेपरचा जे महत्वाचे मुद्दे आहेत हे मुद्दे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. त्यानंतर बघा नंबर ऑफ पोस्ट रिक्वायरमेंट नर्सिंग ऑफिसर मे बी नोटिफाईड ड्यू टू कोर्स टाइम. त्या टाइम मध्ये तुम्हाला तिथं दिले जाणार आहेत कुठे किती वॅकन्सीज आहेत या तुम्हाला त्यानंतर कळतील. एक सर्व्हिसमॅनचा जो क्रायटेरिया आहे तो सुद्धा त्यांनी यामध्ये सांगितला गेलेला आहे. आता वॅकन्सीज ऑफ अनेक्शर 5 मध्ये आहे बघा ग्रेड पे. विद्यार्थी मित्रांनो बघा आता याच्यामध्ये टोटल ज्या जागा आहेत इथं तुम्हाला इन्स्टिट्यूटचं नाव दिलेलं आहे, इथं फिमेल दिलेले आहेत, इथं मेल आहेत. त्यानंतर इथं पीडब्ल्यूबीडी हे अनरिझर्व्ड आहे. ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी इथं दिलेले आहे. जनरल एकूण जे जागा आहेत बघा सगळ्या मिळून या जागा असणार आहेत 2551. 2551 एवढ्या खूप जास्त जागांवरती
ही नर्सिंगची जी वॅकन्सी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये 1113 अनरिझर्व्ड व 643 ओबीसी, 375 एससी, 194 एसटी तर 216 ईडब्ल्यूएस अशा पद्धतीच्या जो डिवायडेशन आहे जागांचं हे केलेलं पाहायला मिळून येत आहे. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचे सर्टिफिकेट आहेत त्यांचा कशा पद्धतीनं फॉर्मॅट असायला पाहिजे ते फॉर्मॅट सुद्धा दिले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एम्स मध्ये जे नर्सिंग वॅकन्सी आलेल्या आहेत त्यांची पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती बऱ्याच जणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांच्या समोर सुद्धा पूर्ण जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील आणि त्यांनाही फॉर्म भरायला किंवा गव्हर्नमेंटचे जॉब मिळवण्यासाठी काहीतरी मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या पीडीएफ नोट्स वेळेवर मिळत जातील. धन्यवाद.